तुम्हाला परीक्षेमध्ये एका याच्यामध्ये x दिलेला असतील किंवा f दिलेला असेल, असं रोटेशन दिलेलं असेल किंवा गुण विद्यार्थी असं दिलेलं असेल. दिलेली पद्माला ही क्रमाने मांडलेली आहे का नाही हे सगळ्यात पहिल्यांदा बघून घ्यायचं. मांडलेली आहे क्रमानं मांडलेली हे बघायचं नाही, फक्त हा बघायचा, हा भाग बघायचा, f चा भाग बघायचा नाही. f चा भाग क्रमाने नसतोच, फक्त x चा भाग बघायचा, तो क्रमाने आहे का नाही. क्रमाने असेल तर क्रमाने काय प्रॉब्लेम नसेल तर क्रमाने मांडावा लागेल. पण मांडताना सोबत जोडी जशाला तशी ठेवायची आहे. म्हणजे समजा जर 12 वर 14 वर दिली असेल, 12 खाली दिली असतील तर 12 ची जोडी जी होती ती 3 खाली येणार, बरोबर. तशी 14 ची जोडी काय 1 आहे, 1 म्हणजे त्यासोबत f ची संख्या जी दिलेली आहे ती जशाला तशी सोबत लिहायची. आले लक्षात. 12 सोबत 3 आहे तर 12 सोबत 3च येणार आहे, दुसरी संख्या येणार नाही. प्रत्यक्ष लक्षात घेऊन मांडायचं. आता याला रोटेशन द्यायचंय. x म्हणलाय आपण मुलला आणि विद्यार्थ्याला काय म्हणलाय f. f म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारता. x मध्ये ह्या संख्या मांडून घेतल्या 10 12 14 16 18 20 आणि f मधल्या ज्या संख्या आहेत 4 3 1 2 1 5 त्या मांडून घेतल्या. साध्या पदमालेमध्ये आपण काय करतो की एकूण घटक किती आहे ते बघून n बरोबर 5 6 असं लिहितो. पण ह्या खंडित पदमालेमध्ये f ची बेरीज म्हणजे n आहे, हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ अटेम्प्ट्स होते ते f ची बेरीज, या f ची बेरीज किती आली 16, मग n बरोबर किती 16. त्यानंतर याची कोणती एक संख्या गृहीत धरायची आणि मी 16 ही संख्या गृहीत धरली म्हणून मग x बरोबर 16 म्हटले तर dx काढला. dx त्याच पद्धतीने काढला जसं आपण साध्या पदमालेमध्ये काढला होता. 16 मधून काय गेले -6, 16 मधून 12 गेले -4, 16 मधून 14 गेले -2, 16 मधून 16 गेले 0, 18 मधून 16 गेले 2, 20 मधून 16 गेले 4. साध्या पदमालेमध्ये dx काढला की आपण त्याची बेरीज करतो, मायनस वाल्यांची आणि प्लस वाल्यांची. पण एक खंडित पदमाला असल्यामुळे याचा fdx काढावा लागला. f चा आपल्याला बघावा लागला. तर fdx म्हणजे काय f गुणिले dx, f गुणिले dx. हा f आणि हा dx यांचा गुणाकार. sin 24 -24 40 × 12 -12 बे 1 बे, कारण प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस, हां बे 0 0 एका दोन्ही 2 5 चोक 20. अशा प्रकारे आपण fdx काढून घेतला. f गुणिले dx या दोघांची बेरीज गुणाकार केला आणि ते निवडून घेतले. त्यानंतर मायनस मायनस वाल्यांचा एक गट तयार केला, प्लस प्लस वाल्यांचा एक गट तयार केला. मायनस मायनस वाल्यांची बेरीज केली ती आली 38, प्लस प्लस वाल्यांची बेरीज केली ती आली 22. 38 मधून 22 वजा केले 16. 38 संख्या जी मोठी आहे त्याला मायनस चिन्ह आहे म्हणून इथं -16 म्हटलेलं आहे. इथं ह्याला म्हणतात समेशन fdx. या ठिकाणी या समेशन fdx च्या माध्यमातून आपल्याला मीन काढायचा आहे, ज्याला आपण काय म्हणतोय 1. तर त्याच्यापूर्वी n बरोबर किती आहे 16, x बरोबर किती आहे 16 आणि समेशन fdx किती आहे -16. हे आपण सगळं इथं मांडून घेतलं आणि नंतर मीनचं सूत्र मांडलं. a बरोबर x अधिक समेशन fdx भागिले n. a बरोबर x बरोबर किती आहे 16 अधिकला अधिक समेशन fdx किती आहे -16, n बरोबर किती आहे 16 म्हणून a बरोबर 16 16 अधिकला अधिक 16 1 16 पण मायनस आहे म्हणून -1 प्लस मायनस मायनस 16 मधून 1 गेला 15 म्हणजे मीन मध्य तुमचं किती आलं 15 आलं. a बरोबर 15. आता आपल्याला काय करायचं आहे जसं साध्या पदमालेमध्ये आपण dA काढतो त्याच पद्धतीने इथे dA काढायचं. मग इथे a वर लिहायचं a बरोबर 15 मॉड्यूल्स मध्ये dA आणि 15 मधून x वजा करायचा. 15 तून 10 गेले 5, 15 तून 12 गेले 3, 15 तून 14 गेला 1, 15 तून 16 गेला 1, 15 तून 18 गेले 3, 15 तून 20 गेले 5. साध्या पदमांमध्ये आपण dA ची डायरेक्ट बेरीज करत होतो, पण या ठिकाणी सोबत f आलेला आहे म्हणून आपल्याला fdA काढावा लागेल. म्हणून मॉड्यूल्स
मध्ये FDA म्हणजे काय F गुणिले DA म्हणजे F गुणिले DA म्हणजे काय F ची असलेली किंमत आणि DA ची असलेली किंमत यांचा गुणाकार हा F आहे हा DA आहे 4 पंचे 20 3 3 9 एका 1 गुणिले 1 1 2 गुणिले 1 2 1 गुणिले 3 3 5 5 25 5 गुणिले 5 25 आता ह्या FDA ची वेगवेगळी जशाला तशी बेरीज करून घ्यायची ती आली 7 आणि त्याला म्हणतो आपण समेशन FDA त्याला काय म्हटलं समेशन FDA मॉड्यूल्स मध्ये टाकलेलं त्याला गेला आणि त्यानंतर मध्य विचलनाचे सूत्र काय डेल्टा A समेशन FDA भागिले n मग 60 भागिले 16 3.75 म्हणजे मध्य विचलनाला 3.75 आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये गुणांक विचारला असेल तर गुणांक काढायचा विचारला नसेल तर काढायचा नाही गुणांक विचारला म्हणजे कोएफिशिएंट ऑफ डेल्टा A म्हणजे मध्य विचलन गुणांक बरोबर संभाजी मध्य विचलन गुणांक बरोबर डेल्टा A डिवाइडेड A म्हणजे मध्य विचलन भागिले मीन किंवा मध्य म्हणजे आता डेल्टा A किती आलाय मध्य विचलन 3.75 आणि मीन किंवा मध्य किती आलाय 15 3.75 भागिले 15 0.25 ओके